लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता आता वितरण होणार आहे. त्या संदर्भातील जी.आर देखील आला आहे आणि लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा होणार आहेत. परंतु हे पैसे जमा होत असताना एक प्रश्न अनेक लाडक्या बहिणींच्या वतीने वारंवार विचारला जात आहे, ते म्हणजे आम्हाला पैसे नक्की मिळणार किती? हा जानेवारी महिन्याचा हप्ता हा आम्हाला 4,500 रुपये मिळणार का आम्हाला 1,500 रुपयेच मिळणार? नक्की हे वितरण किती होणार? खास करून हा प्रश्न जास्तीत जास्त कोण विचारते? तर ज्या लाडक्या बहिणींनी आता त्यांची ई-केवायसी एडिट केली आहे, ई-केवायसी दुरुस्ती झाली आहे, मग आता आम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्याचे एकत्रित आम्हाला 4,500 रुपये मिळणार का आमच्या खात्यावरती फक्त 1,500 रुपये येणार? कारण अनेकांनी सांगितलं की 4,500 रुपये येतील, तर अनेकांनी हे देखील सांगितलं की 1,500 रुपये येणार आहेत. मग हे नक्की वितरण किती होणार आणि बहिणींच्या खात्यावरती पैसे किती येणार, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब आणि पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून अशाच अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहे. तर चला लाडक्या बहिणींनो, आपल्या व्हिडिओच्या मुद्द्याला सुरू करूया. तर लक्षात घ्या, नोव्हेंबर पासून ज्या लाडक्या बहिणींचे पैसे आले नाहीत त्यांचा जास्तीत जास्त हा प्रश्न आहे. आता मी एक गोष्ट आधी क्लिअर करतो की ज्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी डिसेंबर महिन्यापर्यंत पैसे आले आहेत, म्हणजेच की 13 जानेवारी रोजी ज्या बहिणींच्या किंवा ज्या महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेअंतर्गत 1,500 रुपये जमा झालेले आहेत, त्या लाडक्या बहिणींना आता देखील 1,500 रुपयेच येणार आहेत. हा एक विषय संपूर्ण या ठिकाणी क्लिअर झाला. कारण एक वारंवार बोललं जात होतं की त्या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील येईल का, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता देखील येईल का? फेब्रुवारी महिन्याचा हप्ता येणार नाही. उल्लेख फक्त जानेवारी महिन्याच्या हप्त्याचा त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणून रेग्युलर महिलांचा या ठिकाणी विषय संपतोय. रेग्युलर महिलांना त्या ठिकाणी 1,500 रुपये जमा होणार आहेत आणि वितरण देखील आज उद्या हे वितरण होणार आहे. जास्त दिवस वितरण नाही, लगेच वितरण होऊन तुमच्या खात्यावरती पैसे देखील जमा होणार आहेत. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेण्याचे किंवा घाबरून जाण्याचे कारण नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा या व्हिडिओचा तो म्हणजे की नोव्हेंबर महिन्यापासून ज्या महिलांचे पैसे आले नाहीत त्यांना 4,500 रुपये मिळणार का? कारण त्यांचे काय झालं की लक्षात घ्या, त्यांनी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांनी त्यांची ई-केवायसी केली. आता ई-केवायसी करत असताना सुरुवातीला ई-केवायसी मध्ये प्रश्न वेगळे, परत ई-केवायसी साईट अपडेट झाली, परत प्रश्न बदलले आणि या कन्फ्युजन मध्ये लाडक्या बहिणी त्या ठिकाणी त्यांची ई-केवायसी चुकवून बसल्या. आता ई-केवायसी चुकवून बसल्यामुळे त्यांना सरकारने काय केलं की सरकारने त्यांना नोव्हेंबर महिन्यापासून त्यांचे योजनेचे पैसे त्या ठिकाणी बंद करून टाकले. मग नोव्हेंबर महिन्यापासून पैसे बंद झाल्यानंतर त्यांना आता ई-केवायसी एडिट करण्यासाठी त्या ठिकाणी परत एकदा वेबसाईटवर पर्याय उपलब्ध करून दिला. आता वेबसाईटवर पर्याय उपलब्ध करून दिल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींनी पटपट जाऊन त्या ठिकाणी वेबसाईटवर आपला आधार नंबर टाकला. त्या ठिकाणी आधार नंबरवर ओटीपी आला. दोनही प्रश्न त्या ठिकाणी व्यवस्थित वाचले, दोनही प्रश्नांची व्यवस्थितपणे उत्तर दिली आणि आपली ई-केवायसी परत एडिट करून घेतली. ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा देखील त्यांना त्या ठिकाणी मेसेज आला. आणि मग हे झाल्यानंतर आता आमच्या खात्यावरती आम्हाला नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळणार असे देखील लाडक्या बहिणी खुश होत आहेत. कारण सरकारनेच सांगितलं होतं की त्या ठिकाणी बघा, ज्या लाडक्या बहिणी आता त्यांची ई-केवायसी पडताळणी करतील किंवा ई-केवायसी एडिट करतील तर त्यांना आम्ही त्यांचा प्रलंबित लाभ देखील देऊ. ज्यांचे पैसे जे थांबले आहेत ते पैसे देखील आम्ही त्यांच्या खात्यावरती वर्ग करू. आम्ही ते प्रलंबित हप्ते असेच पुढे घेणार नाही. पण आता यामध्ये महत्वाची माहिती काय मिळते तर बघा, मी सुरुवातीला सांगतो की 4,500 रुपये देण्याची महिलांची क्लिअर मागणी आहे की तुम्ही आता हे वितरण लांबवू नका, आमच्या खात्यावरती 4,500 रुपये जमा करा. खरं पाहायला गेलं तर ई-केवायसी ची प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने आहे, त्यामुळे ते काही सेकंदामध्ये लगेच अपडेट होत असतं आणि हे अपडेट झाल्यानंतर ज्या लाडक्या बहिणी खरंच पात्र ठरणार आहेत त्यांना पैसे द्यायला सरकारला त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. अडचण असेल तर ती फक्त एकच असू शकते, ती म्हणजे फक्त निधी. म्हणजे की जर सरकारकडे संपूर्णपणे निधी उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी अडचण येऊ शकते, नाहीतर हे अपडेट व्हायला कोणत्याही प्रकारचा वेळ लागत नाही. आणि म्हणूनच सरकारने त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये द्यावे अशी देखील मागणी लाडक्या बहिणी करत आहेत. खरं पाहायला गेलं तर काल परवा जो वितरणाचा जी.आर आला आहे तो जी.आर कोणता आहे तर त्या जी.आर नुसार त्या ठिकाणी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्याच्या महिला व बाल विकास विभागाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्यासाठी निधी दिला आहे. आणि तो प्रत्येक वेळी असतो, त्यामध्ये काही विशेष नाही. प्रत्येक वेळी जेव्हा हप्ता वितरण करण्यासाठी सरकारकडे निधी कमी असतो तेव्हा सरकार काय करतं की आपल्या एका विभागाकडून दुसऱ्या विभागाकडे त्या ठिकाणी पैशांची ऍडजस्टमेंट करतं आणि ते चालू असतं. म्हणजे तत्कालीन आपले अर्थमंत्री अजितदादांना देखील याबाबत वारंवार प्रश्न विचारले जायचे की तुम्ही एका विभागाचा निधी दुसऱ्या विभागाकडे का वळवताय, तेव्हा दादांनी देखील ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की असं चालत असतं, आम्ही
एका विभागाचा निधी दुसऱ्या विभागाकडे त्या ठिकाणी वर्ग करतो आणि परत ते पैसे देखील परत करून टाकतो. त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नसते. आणि तोच हा जी आर होता की त्या ठिकाणी 98 कोटी रुपये त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाला दिले गेले आहेत. पण हा 98 कोटी रुपयांचा आकडा पाहता त्या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 4,500 रुपये येण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी आहे. कारण जर पैसे 4,500 रुपये द्यायचे असतील तर त्या ठिकाणी वितरणाची त्या ठिकाणी रक्कम देखील मोठ्या प्रमाणावर असायला हवी होती असे वाटते. मग आता लाडकी बहीण योजनेमध्ये सध्याची रक्कम पाहता 1,500 रुपयेच मिळण्याची शक्यता आहे. म्हणजेच की ज्या लाडक्या बहिणींनी आता ई-केवायसी एडिट केली आहे त्यांना देखील सध्या तरी केवळ जानेवारी महिन्याचे पैसे देऊन त्या ठिकाणी 31 मार्च पर्यंत जेव्हा संपूर्ण ई-केवायसी एडिटची मुदत संपणार आहे आणि त्यानंतर जेव्हा लाडकी बहीण योजनेअंतर्गत फायनल यादी तयार होईल तेव्हाच त्यांना प्रलंबित असणारे पैसे दिले जातील असे देखील बोललं जात आहे. खरं तर हा लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा फटका देखील असणार आहे. कारण अनेक लाडक्या बहिणी अशा आहेत की ज्यांनी त्यांची ई-केवायसी एडिट केली आहे आणि ही एडिट केल्यानंतर त्यांना मागील 2 महिन्यांचे देखील पैसे मिळतील अशी आशा आहे. आता तुम्ही म्हणाल की मागील 2 महिन्यांचे वितरण व्हायचे वाटल्यास त्या ठिकाणी कसे समजेल, तर लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे वितरण आज अथवा उद्यापासूनच होणार आहे. आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये शक्यतो मी तुम्हाला काय सांगतो की तुम्ही आशा लावून बसू नका. 90% शक्यता अशी आहे की तुम्हाला आता ई-केवायसी एडिट जरी केली असली तरी देखील तुम्हाला फक्त जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये जमा होते. तुम्हाला तुमचा प्रलंबित लाभासाठी काही महिने त्या ठिकाणी थांबावे लागेल आणि मगच तुमच्या खात्यावरती योजनेचे पैसे जमा होतील. आता तुम्हाला याबाबत काय वाटतं किंवा तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये डिसेंबर महिन्यापर्यंत सर्वचे सर्व हप्ते आले आहेत का हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला आणि अशाच कामाच्या माहितीसाठी रेग्युलर आणि हक्काच्या अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ही व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा, व्हॉट्सअप ग्रुपवरती टाका जेणेकरून अधिकृत माहिती त्यांना योग्य पद्धतीने मिळणार आहे. तत्पूर्वी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत. त्यामुळे जय महाराष्ट्र.